हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने आजचा हा दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि खरोखर आजचा हा दिवस परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी आपल्याला बक्षीस म्हणून दिलेला आहे. तर आज आपण देवाच्या वचनामधून त्याचा गौरव करत असताना यशायाचा 38वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन आपण पाहणार आहोत. यशाया 38:5. हिजकिय्यास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद त्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवितो. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की देव या ठिकाणी जो हिजकिय्या राजा होता त्या हिजकिय्या राजाला संदेशाद्वारे निरोप पाठवतो की हिजकिय्या राजाला सांग की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत आणि मी तुझं काय करत आहे, 15 वर्षांनी मी तुझं आयुष्य वाढवत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की तुझा पूर्वज दावीद आहे आणि त्याच्या जी शपथ आहे त्या शब्दालाच मी स्मरून आज मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. तुझी प्रार्थना ऐकून मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की बऱ्याच वेळेस आपण पण आपल्या जीवनामध्ये असा विचार करतो की मी माझे अश्रू कोणी पाहिल का. प्रेज लॉर्ड. किंवा माझं दुःख कोणाला माहीत आहे का. हालेलुया. माझ्या दुःखाकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु देवाचं वचन स्पष्टपणे हिजकिय्या राजाला सांगतं की हिजकिय्या राजा तुझे अश्रू मी पाहिले आहेत. हालेलुया. आज आपण मी प्रत्येक वेळेस आपण पाहतो की आपण अनेक ठिकाणी रडतो, आपण अनेक ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो, परंतु अनेक वेळेस असं आपल्याला निदर्शनास येतं की आपल्या दुःखाकडं किंवा आपल्या शोकाकडं किंवा आपल्या त्रासाकडं कोणी लक्ष देत नाही. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की मध्यकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन सांगतं की जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन सांगतं की जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही या ठिकाणी रडत आलेला असाल, आज जर तुमचा शोक तुम्ही या ठिकाणी देवासमोर व्यक्त करत असाल, तर आज परमेश्वर तुमचे अश्रू पाहणार आहे. हालेलुया. आजपर्यंत माणसाने तुमच्या अश्रूंची किंमत केली नाही, परंतु परमेश्वर आज तुमच्या अश्रूंची किंमत करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रेज लॉर्ड की स्तोत्रसंहिता त्याचा 56वा अध्याय, स्तोत्रसंहिता 56 आणि त्याचं 8वं वचन काय सांगतं बघा. स्तोत्रसंहिता याचा 56वा अध्याय आणि त्याच्या 8वं वचन सांगतं की माझी भटकण्याची ठिकाणी ते मोजली आहेत, माझी आसवे तो आपल्या बुद्धीत भरून ठेवले आहेत, तुझ्या वहीत ती नमूद झाली आहे नाहीत काय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की स्तोत्रकर्ता म्हणतो की माझी भटकण्याच्या ठिकाणी तू मोजले आहेस, माझे आसवे तो आपल्या बुद्धीत भरून ठेवले आहे, तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की स्तोत्रकर्ता स्वतः म्हणतो की माझी भटकण्याची ठिकाणे तू काय झालेले आहेत, मोजलेली आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने आपली सुद्धा भटकण्याची ठिकाणी काय केलेले आहेत, मोजलेले आहेत. हालेलुया. आपणही काय झालेलं आहे की आपणही अनेक ठिकाणी काय झालं, आपणही भटकून शेवटी प्रभू येशूच्या दारामध्ये आलेलो आहोत. हालेलुया. प्रभू येशूकडे आलेलो आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माणसांनी तुमच्या अश्रूंची किंमत केली नाही. प्रेज लॉर्ड. परंतु आज प्रभू येशू तुमच्या अश्रूची किंमत करणार आहे. हालेलुया. कारण प्रभू येशू स्वतः म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, मी तुझे काय केलेले आहेत, अश्रू पाहिलेले आहेत, मी तुझे भटकण्याची ठिकाणी मी मोजलेले आहेत की तू कुठं कुठं भटकून आलेला आहेस ते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण आपलं दुःख अनेक ठिकाणी जाऊन पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे, घेऊन गेलेलो आहे, परंतु आपल्या दुःखाची जेव्हा आपल्या अश्रूची कोणी किंमत केली नाही. हालेलुया. परंतु देवाचं वचन सांगतं की देवाने आपले प्रत्येक अश्रू, जर आपण आज या ठिकाणी परमेश्वराच्या चरणाजवळ जर आपण आपले अश्रू जर गाळले, तर आज तुमच्या अश्रूची किंमत देव करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या चरणावर एक जरी अश्रूचा थेंब तुम्ही जरी तुमचा अश्रूचा एक थेंब जरी पडला तरी तो व्यर्थ जाणार नाही, कारण तुमचा प्रत्येक अश्रू
त्याच्या बुदलीमध्ये तो साठवून ठेवतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वर त्या अश्रूंची किंमत करतो. प्रेज लॉर्ड. ते आठवण करतो की तुम्ही हे अश्रू कशासाठी सांडलेले आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मनुष्य आपली किंमत करणार नाही, परंतु देवात वचन सांगतं की तो तुमची अश्रू त्याच्या बुदलीमध्ये साठवून ठेवतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी जेवढं तुम्हाला वाटतं की मला देवाच्या चरणाजवळ, प्रवेशीच्या चरणाजवळ मला आज रडायचं आहे, तुम्ही अंतःकरण करून त्याच्याजवळ रडा. तुमच्या अश्रूंची आज किंमत होणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज तुमच्या अश्रूंची किंमत होणार आहे. प्रेज लॉर्ड. बाहेर तुमच्या अश्रूंची किंमत झाली का नाही झाली याच्याशी काही देवाला घेणं देणं नाही, परंतु आज देव म्हणतो की मी तुझ्या अश्रूंची किंमत करणारा देव आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की जो हिजकिया राजा आहे, तो हिजकिया राजा आजारी होता आणि यशाया संदेशाद्वारे देवाने त्याला निरोप पाठवला की हिजकिया राजा, तुझं मरण आता आहे. प्रेज लॉर्ड. तुझं मरण काय झालेलं आहे, जवळ झालेलं आहे आणि तू मरणार आहेस. प्रेज लॉर्ड. परंतु देवात वचन सांगतं आपल्याला की हिजकिया राजा, देवात वचन सांगतं की हिजकिया राजा मनस्वी रडला. कसा रडला, मनस्वी, अंतकरणापासून देवाजवळ तो रडला आणि देवाला म्हणला की देवा, आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुझ्या इच्छेप्रमाणे केलेल्या आहेत, तुझ्या इच्छेप्रमाणे मी आत्तापर्यंत वागलेलं आहे. प्रेज लॉर्ड. परंतु आज माझा मृत्यू का आणि कशामुळं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज तुमची वेळ जी आहे ही देवापुढं मनस्वी रडण्याची वेळ आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज देवाला आज तुमच्यासाठी काय करायचं आहे, आज ते तुमच्यासाठी ते आशीर्वाद मोकळे करायचं आहे की ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत तुम्ही जगाजवळ रडलेले आहेत, आजपर्यंत तुम्ही प्रत्येक नातेवाईकाजवळ रडलेले आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे की तुमच्या त्रासामुळे अनेक ठिकाणी तुम्ही भटकलेले आहेत. आज देवाने ते सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. हालेलुया. आणि देवाने त्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं, म्हणूनच आज देवाने त्याच्या चरणाजवळ तुम्हाला आणलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देव म्हणतो की मी तुझे भटकण्याची ठिकाणे मोजलेले आहेत, मी तुझे अश्रू मोजलेले आहेत, परंतु आज तर तू माझ्या चरणाजवळ ते अश्रू सांगशील तर तुझ्या अश्रूची किंमत करणारा मी देव आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की तुमचा प्रत्येक अश्रू देव आता त्याच्या बुदलीमध्ये तो काय करणार आहे, साठवून ठेवणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज देवाला तुमच्या अश्रूची किंमत करायची. प्रेज लॉर्ड. हिजकिया राजा आजारी असताना ज्यावेळेस संदेशाने त्याला सांगितलं की तुझं मरण जवळ आहे, त्यावेळेस तो देवाजवळ रडला. माणसाजवळ रडला का. प्रेज लॉर्ड. यशाया संदेशाजवळ रडला का असं सांगितलं का, नाही, तो देवाजवळ रडला. आणि तो कसा रडला, मनस्वी देवाजवळ रडला की देवा, मी सगळ्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, मग मला मृत्यू का. प्रेज लॉर्ड. आज माझं मरण का. प्रेज लॉर्ड. आज आपल्याही जीवनामध्ये अशा गोष्टी असतील. प्रेज लॉर्ड. आपल्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये त्रास कुठून आला, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मी तर कोणाच्या ह्या गोष्टी केल्या नाहीत, तरी मला माझ्या जीवनामध्ये त्रास का. प्रेज लॉर्ड. परंतु हा त्रास जो आहे, खरोखर हा त्रास देवाने तुमच्या जीवनामध्ये घातलेला आहे. कशासाठी घातलेला आहे की योबचं पुस्तक, योब याचं पुस्तक आणि त्याचा 36वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन काय सांगतं, 15 आणि 16 वचन. तो दुःखितास त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडितो, विपत्तीच्या द्वारे त्याची कान उघडणी करतो. तो तुला दुःखाच्या जबड्यातून सोडून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो. तुझ्या मेजावर मिष्टानाची रेलचाल होईल. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जर दुःख आहे तर हे दुःख कशासाठी आहे की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की देवाचं वचन सांगतं की देव दुःखितास त्याच्या दुःखाच्या द्वारे काय करतो, सोडवतो. प्रेज लॉर्ड. आज जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे तर त्या दुःखाद्वारेच देव तुम्हाला आज तुमच्या दुःखातून काय करणार आहे, सोडवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या विपत्तीमुळं आज देव तुमची कान उघडणी सुद्धा करणार आहे. हालेलुया. कारण आतापर्यंत काय केलं, कान उघडणी करणार म्हणजे आतापर्यंत आपली कान उघडणी केली नाही, परंतु लोकांनी काय केलं की फक्त आपली मस्करीमध्ये आपले काय केलेलं आहे, फक्त मस्करीमध्ये आपलं एक प्रकारे सांत्वन केलं. प्रेज लॉर्ड. परंतु देव म्हणतो की विपत्तीच्या द्वारे मी तुझी कान उघडणी करणार आहे. हालेलुया. दुःखाच्यातून याच्यातून देव म्हणतो की दुःखातून मी तुला सोडणार आहे. प्रेज लॉर्ड.
परंतु देवाचं वचन सांगतं आपल्याला या ठिकाणी की देव म्हणतो की मी तुझ्या आज कान उघडणी सुद्धा करणार आहे. जर आपल्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये जर आज आपल्या अश्रूंची कोणी किंमत कोणी करत नसेल, परंतु आज परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या अश्रूंची किंमत करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं प्रेज लॉर्ड की आपण पूर्ण क्षीण झालो असेल, आपल्या दुःखामधून आपण पूर्ण संपून गेलो असेल, आजपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातून झाल्या असतील. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला प्रश्न पडत असेल की आजपर्यंत मी कोणाचं वाईट केलं नाही, परंतु आज माझ्या जीवनामध्ये हा वाईट प्रसंग का? परंतु देव म्हणतो की या दुःखाद्वारेच मी तुला तुझ्या दुःखातून सोडवणार आहे आणि विपत्तीद्वारे तुझी कान उघडणी करणार आहे. हालेलुया. आज देवाने आपल्याला या ठिकाणी आणलं की एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दुःखातून त्याला सोडवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली कान उघडणी करायची. हालेलुया, हालेलुया. देवाला कान उघडणी काय करायचे? देव म्हणतो ह्या तुमच्या जे गोष्टी आहे, तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कष्ट जर आलेलं आहे, जर दुसरं कारण ती पहिल्या अध्यायामध्ये जर वाचलं तर देवाचं वचन सांगतं की आपल्यावर विपत्ती किंवा आपल्यावर दुःख किंवा आपल्यावर असा प्रसंग काय येतो तर देवाकडून आपलं सांत्वन होतं. हालेलुया. देवाकडून आपलं काय होतं? सांत्वन होतं. देव म्हणतो की माझ्याकडून मिळणारं सांत्वन मी तुम्हाला देईन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन सांगतं की देवाकडून आपलं तारण होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाकडून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं. हालेलुया, हालेलुया. देवाजवळ तुम्ही रडले तर असे होत नाही की देव तुमच्या अश्रूंकडे पाहणार नाही. प्रेज लॉर्ड. देवाजवळ तुम्ही ज्यावेळेस रडता त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे देवाकडून तुमचं सांत्वन होतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं की यशायाचा 65 अध्याय 15 वचनमध्ये 13 वचनमध्ये सांगितलेलं आहे की जशी आई आपल्या एखाद्या मुलाचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करीन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जशी आई एखाद्या मुलाचं सांत्वन करतं तसं मी तुमचं सांत्वन करेन असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. हालेलुया. म्हणजे सांत्वन हे परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त होतं. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दुःखाद्वारेच आपल्याला समजतं की आपण किती निर्बल आहोत. प्रेज लॉर्ड. आपल्याला वाटतं की मी या दुःखामध्ये खचून गेलेलो आहे, पण देव म्हणतो की त्या दुःखातून मी तुझं तारण करणार आहे. प्रेज लॉर्ड. दुसरं कारण की आणि पहिला अध्याय जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. की देवा आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुमचं सांत्वन व्हायला पाहिजे आणि ते सांत्वन कोणाकडून होतं? देवाकडून होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं तर देवाचं वचन सांगतं की या दुःखामधून देव आपल्याला सोडवतो आणि आपलं तारण करतो. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे दुःख पचवण्यासाठी देवाकडून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्याला बरेच वेळेस वाटतं की बाबा प्रेज लॉर्ड की मी या दुःखामध्ये मरणार. प्रेज लॉर्ड. या दुःखामध्ये मी संपून जाणार. प्रेज लॉर्ड. अनेक जण असा विचार करतात. हालेलुया. अनेक जण असा विचार करतात की माझ्या जीवनामध्ये एखादा त्रास आला तर या त्रासामधून मला सोडवणारं कोणी नाही, आता मी या त्रासातूनच मी काय होणार? मी संपून जाणार, माझं जीवन संपणार. प्रेज लॉर्ड. परंतु देव म्हणतो की मी तुझं तारण बी करेन, मी तुझं सांत्वन पण करेन आणि मी माझं सामर्थ्य सुद्धा तुला देईल. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस मी पण कॅन्सर सांगते ज्यावेळेस झुंजत होतो त्यावेळेस देवाने मला सांगितलं ओठ आणि माझं काम कर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला म्हणलं की मी आता पूर्ण अशक्ती ही नाही, मला आता शक्ती नाही. देव म्हणला मी माझं सामर्थ्य तुला देईल. हालेलुया. मी माझं सामर्थ्य तुला देईल. प्रेज लॉर्ड. तू ओठ आणि माझं काम कर. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाने बोलला तसंच केलं की देवाचं सामर्थ्य मला मिळालं. हालेलुया. देवाच्या सामर्थ्याद्वारे कार्य झालं. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रेज लॉर्ड. कारण आपण बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत की आपण पाहिलं की पहिले शमूएल आणि त्याच्या अध्यायामध्ये जर आपण पहिल्या अध्यायामध्येच प्रेज लॉर्ड की हन्नाविषयी लिहिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हन्नासुद्धा काय होते की वांज होते, तिला लेकरू बाळ नव्हतं. प्रेज लॉर्ड. आणि काय होतं तर की घरामध्ये तिची जी सवत होती पनिना नावाची ती तिला काय करत होते, तिला टोचत होती किंवा तिला ती सारखं त्या वांजपणामुळे तिला दुःख देत होती. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु त्यामुळे ती हन्ना काय व्हायची? दुःखी व्हायची. प्रेज लॉर्ड. ते काय होऊन ते दुःखी होऊन जायचे की देवा मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तुझ्या इच्छेप्रमाणे मी उपवास केले, प्रार्थना केल्या, सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहे, सगळ्या गोष्टीचं मी पालन करत आलेलं आहे, परंतु देवा माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. हालेलुया.
तरी मी माझ्या जीवनामध्ये हे वांझपणा का? प्रेज लॉर्ड. देवाजवळ ती सुद्धा रडली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर पहिले शमूएल पहिला अध्याय आपण पाहिलं 9व्या वचनापासून तर 28व्या वचनापर्यंत जर आपण पाहिलं, प्रेज लॉर्ड, की हन्नाने देवाकडं कशी प्रार्थना केली तर आपल्याला ते पाहण्यासारखं आहे. प्रेज लॉर्ड. की हन्ना सुद्धा देवाजवळ मनस्वी रडली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तिचं अंतःकरण रडत होतं. तिला वाईट वाटत होतं की सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आज माझ्या जीवनामध्ये वांझपणा आहे. प्रेज लॉर्ड. आज वांझपणामुळं माझी हेटाळणी होत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की मला मागच्या वेळेस एका बहिणीने फोन केला होता आणि ती म्हणली की दादा नाही का माझ्या जीवनामध्ये असा त्रास आहे की मला लेकरू बाळ नाही आहे. प्रेज लॉर्ड. परंतु ज्यावेळेस मी माझ्या घरातले माझ्या जावयाचं मूल घेते, प्रेज लॉर्ड, त्यावेळेस ते माझ्या हातातून हिसकावून घेतलं जातं आणि मला वाईट वाटतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला काय होतं? वाईट वाटलं जातं. प्रेज लॉर्ड. तर या पुढे या पुढे मला वाईट वाटलं जातं. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण पाहतो, प्रेज लॉर्ड, की त्या बहिणीला सांगितलं तू फक्त माणसाकडे लक्ष देऊ नको, तू फक्त देवाकडे तू लक्ष दे. प्रेज लॉर्ड. मग तिला हन्नाचा अध्याय मी सांगितला. प्रेज लॉर्ड. मला तो तेव्हा अध्याय वाच की हन्नाने देवाकडे कशी प्रार्थना केली. प्रेज लॉर्ड. हन्नाने देवाकडे कशी प्रार्थना केली की तू काय कर, त्या पद्धतीने देवाकडे तू प्रार्थना कर. देव तुझ्या अश्रूची किंमत केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मग तिने ते अध्याय काढला आणि मनापासून तो वाचला. प्रेज लॉर्ड. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला तिचा 4 महिन्यानंतर फोन आला आणि ती म्हणली की दादा देवाला धन्यवाद की देवाने माझ्या अश्रूची किंमत केली. आज मी प्रेग्नंट आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव तुमच्या प्रत्येकाच्या अश्रूंची किंमत करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये बऱ्याचशा असे साक्षी झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. परंतु देवापुढं सांडलेला एकही अश्रू तुमचा वाया जाणार नाही. हालेलुया. देव तुमच्या प्रत्येकाच्या अश्रूची किंमत करणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. देवाजवळ कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही. देव म्हणतो की मी पक्षपात करणारा देव नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी सर्वांना सारखाच आशीर्वाद देणारा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कोणा नाही, फक्त आपला अंतःकरण कसं आहे हे देव आपलं अंतःकरण चालून पाहणारा देव आहे. हालेलुया. देव म्हणतो की मी तुमचं शरीर नाही, तुमचं बाह्यरूप नाही, तर मी अंतःकरण तोडून पाहणारा देव आहे. हालेलुया. परमेश्वराविषयी तुमचं अंतःकरण कसं आहे देव फक्त तोडून पाहतो. तुमचं ते अंतःकरण चाळून पाहतो. प्रेज लॉर्ड. कारण देव अंतःकरणाला आपल्या विशेष स्थान म्हणजे देव आपल्या अंतःकरणाला देतो, बाह्य स्वरूपाला देत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण आपण पाहतो की आपल्याला वाटतं की मी पूर्ण क्षीण झालेला आहे, मी पूर्ण थकून गेलेला आहे, मी फार कष्टी झालेला आहे, माझं दुःख कोणी पाहत नाही. परंतु दुःखांची किंमत करणारा देव आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण या गोष्टी ज्या आहेत की देवाचं वचन आपल्याला सांगतं, प्रेज लॉर्ड, की जशी एखाद्याची आई आपल्या मुलाचं सांत्वन करतं तशी देव म्हणतो की मी तुझं सांत्वन करीन. हालेलुया. हालेलुया. माणूस तुमचं सांत्वन करू शकत नाही, माणूस तुमचं सांत्वन करणार नाही, परंतु परमेश्वर तुमचं सांत्वन केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हिजकिया राजाला तेच वाटलं, आता मी संपलो, देवाकडून निरोप आलेला आहे म्हणजे मी संपलेलो आहे. प्रेज लॉर्ड. पण त्याने विचार केला की मी माझ्या अश्रू जर देवाच्या चरणाजवळ सांडले तर देव नक्की त्या अश्रूची किंमत करेल. हालेलुया. आणि त्याने त्याच गोष्टी केल्या की तो देवाजवळ मनस्वी रडला. प्रेज लॉर्ड. तो देवाजवळ काय झाला? मनस्वी रडला. आणि देवाला त्यांनी सांगितलं की देवा मी सगळ्या गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे केलेल्या आहेत, मग माझा मृत्यू का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव म्हणला की हिजकिया राजाला देव म्हणला की तू काही काळजी करू नको. प्रेज लॉर्ड. तुझ्या प्रत्येक अश्रू मी पाहिलेला आहे. हालेलुया. तुझा प्रत्येक अश्रू मी काय केलेला आहे? पाहिलेला आहे. तुझ्या अश्रूची किंमत करणारा मी देव आहे. प्रेज लॉर्ड. आणि तुझा प्रत्येक अश्रू मी माझ्या बुद्धीत भरून ठेवलेला आहे. हालेलुया. आजपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून जर प्रार्थनेला येत असताल, आजपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमचे अश्रू सांडले असतील, तर आज खरोखर देव तुमच्या अश्रूची किंमत केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
आज परमेश्वर म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत. आज परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या अश्रू, प्रत्येक अश्रू मी माझ्या बुद्धीत भरून ठेवलेला आहे. हालेलुया. नुसता बुद्धीत भरून ठेवला नाही तर देव सुद्धा तुमच्या अश्रूंची आठवण करतो. हालेलुया. की हे अश्रू हे बुद्धीत, माझ्या बुद्धीत आलेले आहेत. हे माझ्या चरणावर जवळ सांडलेले जे अश्रू आहेत हे माझ्या बुद्धीमध्ये आलेले आहेत. मग या व्यक्तीने हे अश्रू कशासाठी माझ्या समोर सांडलेले आहे या गोष्टीची परमेश्वर सतत आठवण करत असतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या अश्रूकडे देव पाहत असतो की अश्रू माझ्याकडे कशासाठी सांडलेले आहेत. हालेलुया. देव विसरून जात नाही. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला विसरून जाणार पण नाही. देव म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. देव आपल्याला सोडत नाही, देव आपल्याला टाकत नाही. प्रेज लॉर्ड. परंतु आपण देवाला सोडतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद चालू होतात आणि आपल्याला वाटतं की आता सगळं जग मिळवलं. प्रेज लॉर्ड. आता मी काय केला, सगळं जग मिळालं. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, एका मूर्ख माणसाविषयी सांगितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. की त्याच्या काय झालेलं आहे, शेतामध्ये भरपूर पीक आलं. प्रेज लॉर्ड. त्यांनी गोदाम भरून काढले आणि तो म्हणला आता मला काही गरज नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो म्हणला की हे जेव्हा खा पी आणि मजा कर. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं की त्यावेळेस देवाचा आवाज त्याच्या कानावर गेला आणि त्याला म्हटलं की आज रात्री जर तुझा आत्मा मी काढून घेतला तर तुला काय लाभ. हालेलुया. मनुष्याने सारा जग मिळवला आणि त्याच्या आत्म्याचा नाश झाला तर त्याला काय लाभ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मंगळवारी बुधवारी आम्ही ज्यावेळेस सोलापूरला गेलो होतो. प्रेज लॉर्ड. आणि त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी समजलं की एका माणसाने जवळजवळ 2.5 कोटीचा बंगला बांधला. प्रेज लॉर्ड. किती कोटीचा? 2.5 कोटीचा बंगला बांधला म्हणले त्याने. प्रेज लॉर्ड. आणि तो बंगल्यामध्ये जाऊन राहायचं होतं. प्रेज लॉर्ड. परंतु त्याचं वय पण काय नव्हतं, कमी वयाचा होता. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही ते पाहिलं, ऐकलं, ती गोष्ट ऐकली तर आम्हाला सुद्धा म्हणजे हे झालं. प्रेज लॉर्ड. आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं दुःख झालं. प्रेज लॉर्ड. की मनुष्य जो आहे, प्रत्येक मनुष्य विचार करतो परंतु त्याचे जे विचार आहेत प्रेज लॉर्ड ते सफल होत नाही. प्रेज लॉर्ड. आणि ते आम्ही ऐकलं की त्याने 2.5 कोटीचा बंगला बांधला म्हणजे पण त्या बंगल्यात तो जाऊन राहू शकला नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला त्या बंगल्यामध्ये ज्या महिन्यामध्ये राहायचं होतं त्याच महिन्यामध्ये त्याला कोरोना झाला आणि तो कोरोनामध्ये वारला. हालेलुया. तो कोरोनामध्ये काय झाला, वारला. प्रेज लॉर्ड. परंतु तो त्या बंगल्यामध्ये जाऊ शकला नाही कारण देवाचं वचन सांगतं की तू सारं जग मिळवलं आणि तुझ्या आत्म्याचा नाश झाला तर तुला काय लाभ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश झाला तर काय लाभ होणार आहे. हालेलुया. आपल्या अश्रूची किंमत करणारा देव आहे. हालेलुया. देवाजवळ तुम्ही रडा. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपलं अश्रू देव पाहतो, आपल्या आशीर्वादाची रेलचेल आपल्याला चालू होती. प्रेज लॉर्ड. कारण योग स्वतः म्हणतो की तुझ्या काय होईल, तुझ्या दुःखाचं सांत्वन होईल, तुझं दुःख तुझं निघून जाईल, तुझी कान उघडणी होईल आणि तुझ्या टेबला तुझ्या मेजावर काय होईल, अन्न पाण्याची रेलचेल होईल. हालेलुया. ही रेलचेल ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येते त्यावेळेस तुम्ही देवाला विसरून जाऊ नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सगळ्या गोष्टी घडतील. प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टी घडतील परंतु तुमच्या आत्म्याचा नाश झाला तर त्यामध्ये तुम्हाला काही लाभ होणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपलं दुःख महत्त्वाचं नाही परंतु आपल्या जीवनामध्ये देव महत्त्वाचा आहे. हालेलुया. देवाशिवाय कोणती गोष्ट होणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. प्रेज लॉर्ड. देवाला तुम्ही प्रथम स्थान द्या. जर नीतिसूत्र याचा 3रा अध्याय जर आपण पाहिलं प्रेज लॉर्ड तर देवाचं वचन सांगतं की प्रथम फळाने तू काय कर, परमेश्वराचा सन्मान कर. हालेलुया. प्रत्येक गोष्ट परमेश्वराला विचारल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करायची नाही. हालेलुया. आणि जर आपण आपल्या मनाने करत गेलो तर आपल्या जीवनामध्ये अपयश आल्याशिवाय राहणार नाही. परंतु पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपले आशीर्वाद मोकळे होतात त्यावेळेस आपण देवाला सोडता कामा नाही. हालेलुया. बऱ्याच जणांना वाटतं आता काय माझे आशीर्वाद मोकळे झाले, आता मला प्रार्थनेला जायची गरज नाही, मी बरा झालो, मला हे झालं, मला ते गोष्टी झाल्या. प्रेज लॉर्ड. मी अशा अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत की अनेक जण आशीर्वाद घेतले परंतु नंतर जर पाहिलं तर ते आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाहीत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मागच्या वेळेस आम्ही पैठणला एका व्यक्तीला विचारलं की बाबा ज्यावेळेस तू प्रार्थनेमध्ये आलं त्यावेळेस काय केलं तू. प्रेज लॉर्ड. त्यावेळेस म्हणला दादा मी प्लॉट घेतली, मी जमीन घेतली, मी या सगळ्या गोष्टी देवाने मला दिल्या. प्रेज लॉर्ड. आणि मग म्हणलं काय झालं, नंतर म्हणलं आम्ही देवाला सोडलं प्रार्थना करून
आणि प्रार्थना करणं सोडलं, देवाला प्रार्थनेला जायचं सोडून दिलं. मग म्हणलं काय झालं? प्रेज लॉर्ड. मला बरंच काय झालं म्हणतो आम्ही प्रार्थनेला आलोत आता. हालेलुया. मला नेमकं काय झालं? जे आशीर्वाद देवाने आम्हाला दिले होते, प्रार्थनेमध्ये आम्ही गेलो, आमचं सगळं गेलं. हालेलुया. आज आम्ही रुपयाला मोताज झालो, म्हणले आमचं सगळं निघून गेलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवापुढे तुम्ही अश्रू सांडता, तेव्हा तुमच्या अश्रूची किंमत करतो. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही देव तुमची किंमत करतो, पण ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी विसरून जाता की देवाने मला आशीर्वाद केलेला आहे, आणि त्यावेळेस तुम्ही देवाला सोडून जाता, प्रेज लॉर्ड, त्याच्यापेक्षाही तुमची महाभयंकर परिस्थिती होऊन जाते. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपले अश्रू जे आहेत माणसासमोर सांडू नका, देव तुमच्या अश्रूची किंमत करेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे की एका स्त्रीने काय केलं की आपल्या अश्रूने प्रभू येशूचे चरण तिने काय केले? धुतले. प्रेज लॉर्ड. परंतु देवाने तिला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला की ते काय तिने आज केलेलं आहे, प्रेज लॉर्ड, ते अखिल पृथ्वीवर काय करेल, ज्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यात येईल त्या ठिकाणी ते काय करण्यात जाईल? सांगण्यात येईल म्हणून सांगितलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही जर या ठिकाणी बरेच जर काय होतं की रडून साक्षी सांगतात, प्रेज लॉर्ड, आणि खरोखर देवाने तसं त्यांच्या जीवनामध्ये कार्य पण केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपले अश्रू पाहणारा देव आहे. हालेलुया. आपले अश्रू पाहणारा कोण आहे? देव आहे. प्रेज लॉर्ड. त्या देवाजवळ आपण आपले अश्रू सांडले पाहिजे. जगाजवळ सांडून उपयोग होणार नाही. प्रेज लॉर्ड. कारण फक्त देवच म्हणू शकतो की आता मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत. हालेलुया. माणसाकडे तुम्ही तुमचे अश्रू सांडायला लागल्या, माणूस म्हणेन आज नाही, आपण बघू 1 महिन्याने पाहू, 15 दिवसांनी पाहू, 2 दिवसांनी पाहू. प्रेज लॉर्ड. आमच्या तारखेला पाहू, तमच्या तारखेला पाहू, तारीखवर तारीख येईल, परंतु माणूस पाहणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराजवळ येऊन परमेश्वराच्या चरणाजवळ तुमचे अश्रू तुम्ही सांडता, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिले आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी तुझे अश्रू काय केलेले आहेत? पाहिलेले आहेत. देव इतक्या राजाला म्हणला, तो राजा असून सुद्धा तो देवाजवळ रडला. प्रेज लॉर्ड. आपल्या गावात एखादा सरपंच झाला तरी तो रडत नाही. प्रेज लॉर्ड. तो दुसऱ्यांना रडवान, पण राजा असताना तो देवाच्या चरणाजवळ रडला. त्याने त्याच्या अश्रू देवाच्या चरणावर सांडले. प्रेज लॉर्ड. आणि त्यावेळेस देव म्हणला की मी तुझे अश्रू पाहिले. हालेलुया. हालेलुया. देव कधी म्हणला की ज्यावेळेस त्याच्या अश्रू, राजाचे अश्रू ज्यावेळेस देवाच्या चरणाजवळ गेले, त्यावेळेसच देव म्हणला की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत. हालेलुया. माणूस म्हणतो का कधी मी तुझं रडणं पाहिलेलं आहे? हालेलुया. माणूस रडणं पाहतो, पण नंतर आपली मागं काय करतो? मस्करी करतो, थट्टा करतो. प्रेज लॉर्ड. पण देव तसा नाही. देव थट्टा करणारा देव नाही. प्रेज लॉर्ड. एकदा देव म्हणतो की मी माझ्या जीविताची शपथ घेतली आणि मी या गोष्टी करणार, तर त्या करणारच आणि त्या होणारच. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की मी माझ्या जीविताची शपथ घेतो की या गोष्टी होतील आणि घडतील, तर ते होतच असतं. हालेलुया. हिजकिया राजाला देव म्हणला की मी आता तुझे अश्रू पाहिलेले आहे, तुला आता रडण्याची गरज नाही, तू आज मरणार होता. देव म्हणतो मी तुला 15 वर्षाचं आयुष्य देतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी तुला काय करतो आता? 15 वर्षाचं आयुष्य देतो. हन्ना देवाच्या चरणाजवळ रडली. हन्नाने मंदिरात जाऊन देवाजवळ प्रार्थना केली, रडून प्रार्थना केली. परमेश्वराने तिच्या अश्रूची किंमत केली. हालेलुया. परमेश्वर म्हणला, हन्नाला म्हणला की हन्ना मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, तिथून पुढे तुला वांज म्हणणार नाही, तर आता तुझ्या पोटी मी एक संदेष्टा जन्माला आणीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की हन्नाच्या पोटी शमूएल संदेष्टा, देवाचा संदेष्टा जन्माला आला. हालेलुया. आज तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतील. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही माणसाजवळ रडले असता. प्रेज लॉर्ड. बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या असतील, आजपर्यंत तुमच्या अश्रूंची किंमत झालेली नाही, परंतु आज देव म्हणतो की आज तू या ठिकाणी माझ्यापर्यंत तू रडत आलेले आहे. आज तुझे अश्रू जर माझ्या चरणाजवळ सांडलेले आहेत, तर देव म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, मी तुझे अश्रू मी माझ्या बुद्धीमध्ये भरून ठेवलेले आहेत, मी तुझ्या अश्रूंची किंमत केलेली आहे. आज ज्या ज्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीमुळे तुला दुःख झालेलं आहे, देव म्हणतो की आज त्या दुःखाचं रूपांतर मी तुझ्या आनंदात करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमच्या दुःखाचं रूपांतर देव आनंदात केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण आज या गोष्टी ज्या आहेत त्या मनाने नाही सांगत. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की स्तोत्रसंहिता 119
आणि त्याचं 50वं वचन सांगतं आपल्याला. स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय आणि त्याचं 50वं वचन आपल्याला काय सांगतं बघा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. हालेलुया, हालेलुया. आणि आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव त्याच्या वचनाद्वारे कार्य करत आहे. त्याच्या वचनाद्वारे आज तुमचं सांत्वन करत आहे आणि त्याच्या वचनाद्वारे आज देव तुम्हाला नवजीवन देत आहे. कारण स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो की माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. हालेलुया, हालेलुया. आणि देवबाप करो की आजच्या ह्या वचनानुसार देव तुम्हाला नवजीवन प्राप्त करून देव आणि देव तुमच्या प्रत्येकाच्या अश्रूची किंमत करो. हालेलुया. कारण आज माणसाने नाही, माणसाने तुमच्या अश्रूकडे दुर्लक्ष केलेलं आहे, परंतु तुमच्या अश्रूची किंमत करणारा देव आहे. देव म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिलेले आहे. हालेलुया. देव म्हणतो की मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत आणि देवाने तुमचे अश्रू पाहिलेले आहेत आणि देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. आज देव तुमचं दुःखाचं रूपांतर त्याच्या आनंदामध्ये करत आहे. देवबाप करो आणि वचन आशीर्वाद करो. आमेन.